ब्रेक नंतर शो टाइम मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि आपण स्नेहाशी गप्पा मारतोय लकी लकी ओय बद्दल। पण त्याआधी आपण पाहूयात की जागतिक मंदी जरी असली तरी बॉलिवूडमध्ये सिनेमांच्या मार्केटिंगवर करोडो रुपये खर्च होत आहेत आणि येत्या 25 डिसेंबरला रिलीज होणाऱ्या जम्बो या ॲनिमेशन फिल्मवर तर चक्क 30 कोटी रुपये खर्च करण्यात आलेत। प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हा खर्च आवश्यक असल्याचं डिस्ट्रीब्युशन कंपन्यांना वाटतंय। This Christmas, everything is gonna be all right. जम्बो म्हणजे बिग आणि या सिनेमाचा मार्केटिंग प्लॅनही एकदम जम्बो आहे। हा सिनेमा रिलीज व्हायला अजून 2 आठवडे आहेत, तरीही आतापर्यंत 45 ब्रँड्सनी या फिल्म बरोबर टायअप केलाय। एशियन पेंट्स, लिलीपुट, बिग बाजार, बिग बॉस, जम्बो किंग आणि निकलोडियन अशा मोठ्या नावांबरोबरच शाळांबरोबर सुद्धा पार्टनरशिप करण्यात आले। रायन इंटरनॅशनल आणि बिर्ला स्कूल ही काही महत्त्वाची नावं। आता यात फायदा म्हणजे या शाळेतली मुलं हा सिनेमा पाहायला येणारच। अर्थातच कंपनीने मार्केटिंगचा 80% खर्च या ब्रांड पार्टनर्स कडूनच वसूल केलाय। हमारे पास 45 पार्टनर्स हैं, तो हमने ये जो पूरा आवाज क्रिएट किया है वो पार्टनर्स को लेके आके उनको हमारा प्रोडक्ट दिखा के उनको बहुत पसंद आया कि हमने जो क्रिएट किया है ये दिखा के हम पार्टनर्स के थ्रू इतना आवाज क्रिएट कर रहे हैं। ये नहीं कहूँगा कि हम खुद स्पेंड नहीं कर रहे, बट इसका नॉट मोर देन 15-20% हम खुद खर्चा करेंगे। जम्बोला हनुमान सारखा ब्रँड बनवण्याचा कंपनीचा प्लॅन आहे। फिल्म हिट व्हावी यासाठी अक्षय कुमारच्या ब्रँड इमेजचा पुरेपूर वापर केला जातोय। परसेप्ट कंपनी याच सिनेमाच्या स्टोरीवर एका नाटकाची निर्मिती करणार असून ते जानेवारीत रिलीज होणार आहे। याचबरोबर येत्या काही दिवसात मुंबईच्या रस्त्यांवर जम्बो ब्रँडच्या 10 वोल्वो बसेस आणि 200 होर्डिंग्स पाहता येतील। एवढ्या जोरदार पब्लिसिटी नंतर कंपनीला खात्री आहे की कमाईतला अर्धा वाटा तिकिटांच्या विक्रीतून मिळेल। छवी डांग, IBN लोकमत, मुंबई। आपण पाहिलं की आपल्याबरोबर स्नेहा आहे ओय लकी लकी ओय या सिनेमाविषयी बोलायला, जिने या सिनेमाला म्युझिक दिलेलं, म्युझिक कंपोज केलं या सिनेमासाठी। स्नेहा, आपण या सिनेमातल्या तुझ्या या सगळ्याविषयी आपण बोललोच आहोत, पण एक त्यातला महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे इंदोर ते मुंबई। इंदोरची स्नेहा मुंबईपर्यंत कशी आली, हा सगळा जो प्रवास होता, एक स्ट्रगलिंग पिरियड होता, हा तुझ्यासाठी कसा होता? मी म्युझिक डिरेक्टर बनायला मुंबईला नव्हते आले। मी 10th स्टँडर्डमध्येच इथे आले होते आणि मी ॲनिमेशन केलं, त्याच्यानंतर आर्ट डिरेक्शन केलं 12th स्टँडर्ड करताना। आणि मग मला असं वाटलं की मी म्युझिकमध्ये काहीतरी केलं पाहिजे, कारण आर्ट अँड सिनेमाच्या जवळच राहायचं होतं मला। सो मी इथे माझ्या पूर्ण फॅमिलीबरोबर आले आणि मग देन इट वॉज लाईक अन ओपन फील्ड, खूप लिबर्टी, इतकी छान करिअर वाईज। तर मग सुरुवातीला तुला असं काही हे नाही का झालं की स्ट्रगल म्हटलं तर खूप आपल्याला खूप जणांना भेटावं लागतं, त्यात न्यू कमर असल्यामुळे आणखीन आणि एवढे मोठे मग बॅनर हे ते हा जो सगळा प्रवास असतो, तर हा सगळा तुझ्यासाठी कसा होता हा सगळा अनुभव? स्ट्रगल ॲक्च्युली मी मानत नाही की स्ट्रगल एक नुसता एक ओ गॉड स्ट्रगल पिरियड आहे असा काही पिरियड असतो। स्ट्रगल इनफॅक्ट तुम्हाला रेडी करतं फॉर ऑल फॅक्टर्स, कारण तुम्ही नवे असता ना इंडस्ट्रीमध्ये, खूप फॅक्टर्स काम करतात, द मार्केटिंग, द प्रोडक्शन, इतक्या लोकांबरोबर काम करणं आणि एवढ्या लोकांच्या सेन्सिबिलिटीजला मॅच करणं, तर या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑब्व्हियसली घरून नाही शिकून येत ना। तर ते स्ट्रगलमध्ये काय होतं, यू बिकम रेडी फॉर एव्हरीथिंग अँड यू जस्ट बिकम बेटर ॲट वॉट एव्हर यू डुईंग। तर माझं असं झालं की स्ट्रगलच्या अजूनही चालूच आहे तसं स्ट्रगल तर, आणि राहीलच। पण सुरुवातीला कसं असतं की एक दोन फिल्म्स असतात ज्या तुम्ही त्याआधी रिलीज काही शेल्फ झाल्या, मग कुठल्या फिल्म्समध्ये एक 2 गाणी मिळाल्या करायला। पण हा आता सोलो प्रोजेक्ट जो मिळाला आहे त्याला मी एक छान चॅलेंज मानते, कारण ते पूर्णपणे माझं प्रोजेक्ट आहे। तुझ्यासाठी हा जो प्रोजेक्ट आहे, जो सोलो आहे तुझ्यासाठी किती लकी असेल? म्हणजे तुला काय वाटतं की बॉलिवूड एवढं मोठं जे वास्ट बॉलिवूड आहे त्यामध्ये आपल्याला एक म्युझिक डायरेक्टर म्हणून स्वतःला सुद्धा एक साध्य करायचं, ते तुझ्यासाठी किती डिफिकल्ट आहे? एक तर मला सगळे लेडी
कंपोजर म्हणतात तर ते मला खूप असं आवडत नाही, कारण मला जे नॉर्मल सगळे म्युझिक डिरेक्टर्स आहे, बी इट मेन ऑर विमेन, त्यांच्यासारखंच म्हणायचं. आय वॉन्ट टू बी वन ऑफ द मोस्ट फंक्शनल म्युझिक डिरेक्टर्स. आणि मला फिल्म्स करायला आवडतं, मला फिल्म्ससाठी गाणी करायला खूप आवडतं. तर ही फिल्म इतकी छान फिल्म, इतके छान डिरेक्टर, आणि त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलेलं होतं आपल्या पहिल्या फिल्मेत. तर सगळ्यांना मला ही फिल्म सुरुवात करायला मिळाली खूप मोठी, म्हणजे आय एम व्हेरी थँकफुल, कारण टीम पण खूप इंटेलिजंट होती, खूप पॅशनेट होती, सगळे न्यूकमर्स होते, सगळे यंग होते. तर आय थिंक इट्स अ गुड स्टार्ट. आता अशाच फिल्म जर फिल्मसाठी असंच काहीतरी म्युझिक करायला मिळालं तर आय टेक इट वन ॲट अ टाइम अँड आय डू जस्टिस टू ईच फिल्म. स्नेहा, आपण या सगळ्याविषयी अजून भरपूर गप्पा मारणार आहोत, पण त्यापूर्वी आपण घेऊयात एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.